वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला। मृत्यूचं कारण मात्र अद्याप अस्पष्ट आहे। मृत्यू झालेल्या तरुणाने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं। ड्रग सेवनाशी संबंध आहे का याचा तपास सुरू आहे। कार्यक्रमाला हजारो प्रेक्षक उपस्थित असल्याची माहिती आहे। वरळी डोममध्ये लाईव्ह म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान तरुणाचा मृत्यू झाला। मृत तरुणाने मोठ्या प्रमाणात मद्यप्राशन केलं होतं असं कळतंय। नाचताना संबंधित तरुण अचानक कोसळला, त्याला रुग्णालयात दाखल केलं गेलं। तरुणासोबत असलेल्या तरुणीलाही अस्वस्थ वाटू लागल्याने तिलाही रुग्णालयात नेलं। संबंधित तरुणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे। मुंबई पोलिसांनी वरळीच्या म्युझिक कॉन्सर्टला परवानगी दिली होती। कृष्णा सोनारवाडकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडलेत। कृष्ण, काय आहे हा सगळा प्रकार? वृषाली, वरळीच्या डोममध्ये काल रात्री लाईव्ह कॉन्सर्ट म्युझिकचा होता आणि तिथे एक तरुण मृत्युमुखी पडल्याचं समोर आलेलं आहे। सध्या आपण पाहतो की वरळीच्या डोमच्या या संपूर्ण कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण पाहतो की पोलिसांचं पथक तर आहे आणि आतमध्ये सुद्धा तपासणी केली जाते आहे। शिवाय या कॉन्सर्टसाठी जे साहित्य मोठ्या प्रमाणामध्ये आलेलं होतं ते सुद्धा आता बाहेर काढलं जात आहे। खरं तर पोलिसांनी अशा कॉन्सर्टला परवानगीच मुळात कशी दिली हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आणि वरिष्ठ पातळीवरून सूचना आल्यानंतर स्थानिक पोलिसांनी परवानगी दिल्याचं कळतंय। मात्र काल रात्री लाईव्ह कॉन्सर्ट दरम्यान हा जो काही प्रकार घडला त्यानंतर इथे असणारी जी हजारोंच्या संख्येने गर्दी होती त्या सगळ्या गर्दीला बाहेर काढण्यात आलं आणि जो बेशुद्ध पडलेला तरुण होता त्याला रुग्णालयामध्ये नेण्यात आलं। मात्र त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलेलं आहे। प्राथमिकदृष्ट्या त्यानं अति मद्याचं सेवन केलेलं होतं, मोठ्या प्रमाणामध्ये तो नशेमध्ये होता असं देखील सांगण्यात येत आहे। त्याच्यासोबत असणाऱ्या तरुणीवरती सध्या उपचार सुरू आहेत आणि तिची प्रकृती स्थिर असल्याचं कळते। मात्र या गेटच्या बाहेरही आपण पाहतो की पोलिसांची व्हॅन आता इथे उभी आहे आणि आतमध्ये सुद्धा पोलिसांचं पथक असल्याचं कळतं आहे। गोरेगावच्या नेस्कोमध्ये ड्रग्सच्या ओव्हरडोसमुळे 2 जणांचा मृत्यू झालेला होता आणि तो प्रकार अशाच पद्धतीच्या कॉन्सर्टमध्ये घडलेला होता आणि त्यानंतर मुंबईतले जे काही वेगवेगळे कॉन्सर्ट आहेत त्यांना परवानगी देताना अनेक अटी शर्ती ज्या आहेत त्या मुंबई पोलिसांनी घातलेल्या होत्या। मात्र वरळीच्या या कॉन्सर्टला परवानगी कशी मिळाली हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे। आतल्या बाजूला आपण पाहतो की दोन्ही गेट जे आहेत ते आता बंद ठेवण्यात आलेले आहेत आणि पोलीस बंदोबस्तामध्ये आतमध्ये शक्यतो कुणालाही आवश्यकता नसलेल्या व्यक्तीला सोडलं जात नाहीये। जे काही कर्मचारी आहेत ते सामान बाहेर काढण्यासाठी आतमध्ये काही गाड्या थांबल्याचं सुद्धा पाहायला मिळतं आहे। मात्र गोरेगावच्या नेस्को प्रकारानंतर मुंबई पोलिसांनी एक चांगली अद्दल घडलेली होती, कारण अशा पद्धतीच्या कॉन्सर्टमध्ये ड्रग्सचं सेवन अति मोठ्या प्रमाणामध्ये होतं आणि त्यामुळे अटी शर्तींचं पालन योग्य पद्धतीने व्हावं याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतलेली होती। तशा पद्धतीच्या परवानगी देताना सुद्धा मुंबई पोलिसांनी जी काही काळजी आहे ती सुद्धा घ्यायला सुरुवात केलेली होती। मात्र आता आपण पाहतोय या कॉन्सर्टमध्ये आपण पाहतो की अशा पद्धतीने हा प्रकार घडल्यानंतर मुंबई पोलिसांनी चौकशीला सुरुवात केलेली आहे। ताडदेव पोलीस ठाण्यामध्ये आकस्मिक मृत्यूची नोंद या सगळ्या प्रकरणाची करण्यात आलेली आहे आणि चौकशीमध्ये काय निष्पन्न होतं, जो तरुण मृत्युमुखी पडला त्यानं नेमकं कशाचं सेवन केलेलं होतं हे शवविच्छेदन अहवाल आणि इतर जे धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।